तर विद्यार्थी मित्रांनो, महानगरपालिकेमध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, नागपूर महानगरपालिका यांच्याकडून गट क संवर्गातील पदांसाठी ही भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एक नंबरचे जे पद आहे ते आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य. तर यासाठी इथं 36 जागा आहेत. त्यानंतरचे पद आहे कनिष्ठ अभियंता विद्युत. तर यासाठी इथं 3 जागा आहेत. त्यानंतरचे पद आहे नर्स परिचारिका GNM. तर यासाठी इथं 52 जागा आहेत. त्यानंतरचे पद आहे वृक्ष अधिकारी. तर यासाठी इथं 4 जागा आहेत. त्यानंतरचे पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. तर यासाठी इथं 150 जागा आहेत. तर एकूण इथं 245 जागा आहेत. त्यानंतर या पदांसाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे तर त्याची माहिती इथं दिलेली आहे. तर ती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर इथं कास्टनुसार जागा दिलेल्या आहेत. तर त्या जागांचा तपशील तुम्ही इथं बघून घ्यायचा आहे. त्यानंतर या पदांसाठी तुम्हाला जी पात्रता लागणार आहे तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठामधील AICTE द्वारा मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी उत्तीर्ण किंवा समकक्ष तुम्हाला इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे कनिष्ठ अभियंता विद्युत. तर यासाठी पण तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची AICTE द्वारा मान्यताप्राप्त विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक शाखेची पदवी तुम्हाला इथं लागेल किंवा समकक्ष. त्यानंतरचे पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. तर यासाठी पण तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठातील AICTE द्वारा मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी तुम्हाला इथं लागेल. त्यानंतरचे पद आहे नर्स परिचारिका GNM. तर या पदासाठी तुम्हाला 12वी तसेच GNM अभ्यासक्रम तुम्ही इथं पूर्ण केलेला असावा. तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल. त्यानंतर वृक्ष अधिकारी या पदासाठी तुम्हाला कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर्स किंवा ॲग्रिकल्चर किंवा बॉटनी किंवा फॉरेस्ट पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी तुम्हाला इथे लागणार आहे. तसेच तुम्हाला उद्यान विभाग देखभाल, वृक्ष संरक्षण व संवर्धन, रोपवाटिका व्यवस्थापन या क्षेत्रातील 5 वर्षाचा कामाचा अनुभव इथे लागणार आहे. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी तर 43 वर्षापर्यंत आहे आणि ही वयोमर्यादा तुमची 15/1/2025 रोजी इथं विचारात घेतली जाईल. त्यानंतर या पदांसाठी तुमची जी निवड प्रक्रिया आहे तर ती इथं कशा प्रकारे असणार आहे. तर या पदांसाठी तुमची 200 गुणांची इथं ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल आणि यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 2 गुण असेल आणि परीक्षेचा जो कालावधी आहे तर तो इथं 2 तास असणार आहे. यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी तसेच बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान, तांत्रिक तर या विषयांचा त्यामध्ये इथं समावेश असेल. तर पदानुसार इथं अभ्यासक्रम दिलेला आहे तर तो तुम्ही इथं बघून घ्यायचा आहे. त्यानंतर या पदांसाठी तुम्हाला जे अर्ज आहेत तर ते इथं ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती जाऊन. तर तुम्हाला इथं युजर क्रिएट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे अर्जामध्ये. तसेच तुम्हाला तुमची जी कागदपत्रे आहेत तर ती इथं अपलोड करायची आहेत. त्यानंतर तुम्हाला इथं परीक्षा केंद्र निवडायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला इथं परीक्षा शुल्क भरायचं आहे. तर ते खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे. तसेच मागास प्रवर्गासाठी 900 रुपये आहे. तर ते तुम्हाला इथं ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. तसेच माजी सैनिकांसाठी इथं परीक्षा शुल्क माफ आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्याची जी अंतिम दिनांक आहे तर ती 15/1/2025 आहे. तर तोपर्यंत तुम्हाला इथं अर्ज सादर करायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.